शाळेच्या बाहेर बसून समानता हा धर्म शोधला जाणे, माणसाने फेटाळले तरी मानवतेचा मर्म शोधला जाणे, बुद्धीच्या प्रकाशात जगाला बुद्ध बोधला जाणे, सांग भारता कसे वर्णमी काय दिले भीमाने, काय दिले भीमाने. नमस्कार, माझं नाव अंजली यशोदा दिनकर औतकार, जिल्हा बुलढाणा. आज तुमच्या समोर विषय प्रस्तुत करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक विचारांचा झंझावात. मला आधुनिकतेची व्याख्या जराशी मोठी वाटते, म्हणून आधी मागासलेल्या बुरसटलेल्या विचारांची व्याख्या करावी म्हटलं. आणि तेव्हा एका छोट्याशा शाळेत इवल्याशा पावलांनी प्रवेश घेत असताना, उद्याची मोठी स्वप्न पाहत असताना त्या मुलाला कुठे माहिती असतं की त्याला वर्गखोलीच्या बाहेर पोतं टाकून शिक्षण घ्यावं लागणार आहे. त्याला कुठे माहिती असतं की तहानेने आत गेलेलं पोट आणि कोरडे झालेले ओठ तेव्हाच ओले होणार जेव्हा एखाद्या विशिष्ट जातीचा विशिष्ट व्यक्ती दुरून पाणी ओतणार. असं झालं नाही तर ती तहान डोळ्यातील आसवांनी भागवावी लागणार. कुणी सोबत बसणार नाही, उठणार नाही, चारही बाजूंनी तिरस्कार तिरस्कार फक्त तिरस्कार. आणि अशा पद्धतीतही आक्रमक होत नाहीत. कोणतंही बंड समाजाविषयी पुकारलं जात नाही आणि समाजाला धारेवर धरलं जात नाही. भूमिका स्वीकारली जाते स्वतःचं कार्य करत राहण्याची आणि शिक्षण घेत राहण्याची. ही भूमिका म्हणजे सर्वात मोठा आधुनिक विचार मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो निर्माण केला, कारण त्यांना माहिती नव्हतं ते उद्या चालून भारतीय संविधानाचे शिल्पकार बनणार आहेत. त्यांचा विश्वास होता तो फक्त स्वतः कार्य करत राहणं, स्वतः शिकत राहणं. आणि यात जेव्हा अग्निकुंड पेटतं आणि त्यात धर्मांतराची आहुती दिली जाते, तेव्हा ते धर्मांतरण मला वाटतं सर्वात मोठा झंझावात. ते वाटतं आंदोलन. आधुनिक विचारांतून प्रकट झालेला सर्वात मोठा झंझावात म्हणजे त्यांचा बौद्ध धर्म स्वीकारणं. ते फक्त धर्मांतरण नव्हतं, तर एका नवीन विचाराचं आकलन होतं आणि नवीन मूल्यांची शिदोरी घेऊन पुढे जाणं होतं. ही आधुनिक विचारांची शिदोरी पुढे घेऊन जाणं होतं. तो खरा झंझावात होता. चवदार तळ्याचं पाणी पिणं म्हणजे फक्त तहान भागवणं का? तर नाही. तो एक विचार होता. ज्या मायभूमीत जन्माला आलो, ज्या समाजाने वाढवलं, जिथे घडलो, त्या समाजात स्वतःचा जगण्याचा आणि समानतेने वागण्याचा हक्क मागण्याचं एक निदान होतं. आणि आज महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाने करावी अशी समाजाकडूनच घडून यावी अशी पुष्टी करणारी भूमिका समोर येते. मग इन्व्हॉल्युशन ऑफ कास्ट हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक त्यांना सजेस्ट करावं असं वाटतं की ते पुस्तक वाचा, ज्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या समाजाच्या धर्मात जन्माला आले आहात त्यात तुमची भूमिका अगदीच शून्य आहे. मग भूमिका शून्य असताना त्याची कुठलीही लाज वाटणे, कुठलाही माज असणे किंवा अभिमान असणे हे सगळं काही अर्थशून्य असणार, कारण यात तुमची भूमिकाच नाही आहे. नंतर जेव्हा मला कामगारांविषयीचे बाबासाहेब, कामगारांविषयी मोठे कार्य करणारे बाबासाहेब समजतात, स्त्री हक्काचे, स्त्री रक्षणाची पाळंमुळं रचणारे बाबासाहेब समजतात, पण अशा कुठल्याच पद्धतीत ते आम्हाला शिकवले जात नाहीत. आम्हाला बाबासाहेब शिकवले जातात दलितांचे नेते म्हणून. का? आजच्या शिक्षण पद्धतीला माझा प्रश्न आहे, असं का होतं? एवढे उच्च विचार असणारे बाबासाहेब नेमके आम्हाला या चौकटींमधून का शिकवले जातात? हिंदू स्त्रियांसंबंधी जेव्हा त्यांचा विचार मला येतो तेव्हा हिंदू कोड बिलला मान्यता मिळत नव्हती, म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतून राजीनामा द्यायचं ठरवलं होतं, आज घटस्फोट असो, वारसा हक्क असो, मालमत्तेतला हक्क असो किंवा लग्न करण्याचं स्वातंत्र्य असो, हे सगळे हक्क आम्ही मूलभूत हक्क म्हणून वापरतो, तेव्हा हे मिळालेच नसते जर बाबासाहेब नसते. हा विचार कुठे जातो? आज समाजातली स्त्रियांची स्थिती जेव्हा दिसते तेव्हा आजची आधुनिकता आणि त्यावेळेची आधुनिकता यातली तफावत जाणवते. आणि बाबासाहेबांचा विचार किती विज्ञाननिष्ठ, किती आधुनिक होता. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा विचार करते तेव्हा मानसिक प्रबोधन ही सर्वात मोठी मानवी जीवनाची संकल्पना त्यांनी म्हटलं. त्यांनी विज्ञाननिष्ठ शिक्षणावर भर दिला. आजही समाजात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा पाळेमुळं रचत आहेत, तेव्हा बाबासाहेबांनी त्या काळात हा विचार केला. त्यांचं म्हणणं होतं की भावनांनी नाही तर विचारांच्या विवेचनाने निर्णय घेता यावेत, हे खरं कार्य असणार आहे. श्रमिकांचे हक्क आणि कार्य त्यासंबंधी मग त्यांचे हप्त्यातील 7च दिवस काम करणं किंवा कामाच्या घंट्यांविषयीचे त्यांचे निर्णय किंवा मातृत्व रजा, अन्य रजा या संबंधीचे कार्य आणि भूमिका जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांच्या आधुनिक विचारांतून जर संविधान घडलं नसतं तर काय झालं असतं, हा मोठा प्रश्न उभा राहतो. राजकारणातली आणि जबाबदारीविषयीची त्यांची भूमिका सांगते. त्यांच्या मते राजकारण म्हणजे फक्त सत्ता मिळवण्याचं नव्हे तर एक समाज बदलण्याचं माध्यम ठरू शकतं. आणि आज जेव्हा राजकारणात जातीयता आणि अन्य विकृती दिसून येतात तेव्हा ही भूमिका किती दिशादर्शक ठरू शकते हे डोक्यात येतं. आणि किती मोठा विचार बाबासाहेबांनी त्या काळी केला हे समजतं. तरुणांच्या संबंधी ते तरुणांना म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जे मिळवायचं आहे ते मिळवा. आजकालच्या तरुणांना सांगायचं आहे की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा वारसदार व्हायचं असेल तर त्यांनी ठरवून दिलेल्या मूल्यांच्या आधारे चाला आणि त्यांच्या निर्णयावर चाला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर थोडासा प्रकाश टाकावा म्हटलं त्या अगोदर आजकाल समाजात बऱ्याच ठिकाणी संविधान बदलावं की नाही यावर मोठ्या टीका केल्या जातात. मला सांगायचंय
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता यापेक्षा कोणती मोठी मूल्य आणून तुम्ही संविधान बदलणार आहात? खरंच प्रश्न आहे, कारण मानवी जीवनाला सर्वतोपरी सुंदर बनवणारी ही मूल्य संविधानात अगोदरच आहेत आणि त्या व्यतिरिक्त भारतीय संविधानाला सजीव बनवतं ते त्यातील बदलांचं प्रावधान. आपण अमेंडमेंट करू शकतो, बदलत्या काळानुसार संविधान बदलू शकतो योग्य रीतीने. तर ही किती मोठी आधुनिक विचारांची शिदोरी बाबासाहेबांनी तेव्हाच दिली आहे हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे वळू तेव्हा त्यांच्याकडे शेवटच्या काळात 35,000हून अधिक पुस्तकांचं त्यांची स्वतःची वैयक्तिक लायब्ररी होती. त्यांच्याकडे 31 पेक्षा जास्त डिग्र्या होत्या, ज्यातल्या 4 PhDच्या डिग्र्या होत्या. ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या सगळ्या खऱ्या होत्या, ही त्याहून अधिक मोठी गोष्ट. बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली साहित्य संपदा पाहिली की आपण आयुष्यात कदाचित वाचूही शकणार नाही एवढी मोठी ती पुस्तकं. आणि अशातही या सगळ्या ज्ञानाच्या भरवशावर जेव्हा त्यांचा झंझावात दुखतो तेव्हा त्यांच्या वैयक्तिक प्रसंग सांगू इच्छिते की जेव्हा त्यांची आई आजारी पडते, एक वैद्य शेजारीच असतो पण तो येत नाही, तो इलाज करत नाही, का तर ही एक अस्पृश्य स्त्री आहे म्हणून तिचा इलाज केला जाणार नाही. अशात बाबासाहेब भूमिका मांडतात की माझी आई गेली, ती एका शारीरिक आजाराने तो कदाचित बरा करता आला असता, पण आज ज्या समाजात एक मानसिक आजार आहे तो बरा करायचा आहे, तो मला बरा करायचा आहे आणि या भूमिकेने ते कार्य करत राहणार. केवढा मोठा विचार. त्यांना बोधिसत्व म्हटलं जातं. बोधिसत्व म्हणजे काय? स्वतः मुक्ती मिळत असताना, स्वतः मोक्ष प्राप्ती मिळण्याची सर्व संसाधनं उपलब्ध असतानाही आपल्या समाजाला ते मिळावं अशी अपेक्षा असणं म्हणजे बोधिसत्व. बाबासाहेबांना आपण आज बोधिसत्व म्हणून संबोधतो कारण त्यांनी विचारांची पूजा केली आणि विवेकाची आराधना केली आणि ते पुढे गेले, स्वतःच्या समाजालाही पुढे नेलं. आज आपल्याला या आधुनिक विचारांची गरज आहे. त्यांची जयंती साजरी करत असताना आपल्याला का वाटत नाही की आज पुस्तकांसाठी भांडण व्हावं, पुतळ्यांसाठी नाही? का वाटत नाही गावागावात ग्रंथालय उभं राहावं त्यांच्या नावानं? ह्या अशा आधुनिक विचारांची अभ्यासाची गरज आहे. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब कळतील. आज शेवटी सफदर हाशमी यांची कवितेच्या 4 ओळी सांगून माझ्या भाषणाला विरामाकडे नेते की पढ़ना लिखना सीखो ओ मेहनत करने वालों, पढ़ना लिखना सीखो ओ मेहनत करने वालों, ओ भूख से मरने वालों, क ख ग घ को पहचानो, अरिफ को पढ़ना सीखो, अ आ ई को हथियार बनाकर लढना सीखो. आणि हेच बाबासाहेबांनी कित्येक वर्षांच्या अगोदर आपल्या सर्वांना सांगून ठेवलंय. हे आत्मसात करण्याची गरज आजच्या तरुण पिढीला आहे आणि ज्या मायभूमीत जन्मलो, ज्या समाजात वाढलो, त्यांचीही प्रगती आपल्यावर निर्भय आहे म्हणून त्यांना सोबत घेऊन चालावं लागणार. ही भूमिका आणि हीच खरी आदरांजली ठरणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय भारत आणि जय संविधान.